बातमी आता मंत्रालयातील एका गूढ कक्षाची। राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्या मंत्रालयात देखील अंधश्रद्धा जोपासली जाते हे वास्तव आहे। कारण कक्ष क्रमांक 602 मध्ये कार्यरत असणाऱ्या मंत्र्याबाबत नेहमीच काहीतरी वाईट घडतं अशी चर्चा आहे। त्यामुळे 602 क्रमांकाचा कक्ष नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मंत्रालयातील खोली क्रमांक 602 चं गूढ काय? का फुटतो मंत्र्यांना घाम? हा कक्ष नको रे बाबा? बहुमत मिळाल्यानं मोठ्या आत्मविश्वासानं महायुती सरकार कामाला लागलंय। मंत्र्यांना नुकतंच बंगल्यांचं वाटप करण्यात आलं। तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांच्या दालनाचं नूतनीकरण सुरू आहे। महायुतीतल्या तिन्ही पक्षातील नाराजी नाट्य आणि राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीबाबत चर्चा असतानाच राजकीय अंधश्रद्धेवरही चर्चा सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना मिळालेली मंत्रालयातील खोली क्रमांक 602 सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। काय तिचं गूढ पाहूया। 2.5 दशकांपासून ज्या मंत्र्यांना ही कॅबिन मिळाली त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे। 1999 तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना कॅबिन मिळाल्यानंतर 2003 मध्ये त्यांचं नाव तेलगी प्रकरणात आलं। अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। 2014 एकनाथ खडसे यांचं नाव जमीन घोटाळ्यात आल्यानं त्यांची गच्छंती करावी लागली। भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचा 2018 मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। भाजप नेते अनिल बोंडेंचा 2019 मध्ये निवडणुकीत पराभव। सध्या 602 कक्ष भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सामाजिक कार्य विभागाकडे। 602 क्रमांकाच्या कॅबिनचा इतिहास पाहता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते। 602 कॅबिनचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू तर शिवेंद्रराजेंचं कामकाज शेजारच्या कॅबिनमधून सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालेला रामटेक बंगलाही अशाच काही कारणांमुळे त्यांनी नाकारलाय। पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचा कारभार चालणारं मंत्रालय हे पॉवर सेंटरच अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।